नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. आपण बघत आहोत मराठी फॉर्म वालावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पोर्टलवरती कशा प्रकारे फॉर्म भरायचा. तर आतापर्यंत आपण ॲपवर फॉर्म भरत होतो, तर आता पोर्टलवरती कशा प्रकारे फॉर्म भरावा तर आपण आज बघणार आहोत. तर यासाठी तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोर्टलवरती कसा फॉर्म भरायचा हे आपण आज सगळं जाणून घेणार आहोत. गुगल ओपन केल्यानंतर गुगलवरती लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट इन सर्च करा. इथं सर्च केल्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यावरती क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर अर्जदार लॉगिन वर क्लिक करा. आता या साईडवरती आपले काही अकाउंट नाही, यासाठी तुम्हाला नवीन अकाउंट तयार करावं लागेल. यासाठी क्रिएट अकाउंटवर क्लिक करा. क्रिएट अकाउंट क्लिक केल्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जसे नेम आहे तसे नेम तुम्ही टाका. तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कोणता पासवर्ड टाकायचा तो पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर खाली या. खाली आल्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा. तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुमचे गाव सिलेक्ट करा. गाव सिलेक्ट केल्यानंतर तुमची महानगरपालिका सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचे वार्ड क्रमांक सिलेक्ट करा. ते केल्यानंतर तुम्ही कोण आहात त्याचे, तुम्ही जनरल महिला असाल तर जनरल वुमॅनवर क्लिक करा. सेतू सेंटरवाले असाल सेतू सेंटर क्लिक करा. हे झाल्यानंतर कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर साइन अप करा. त्यानंतर तुम्हाला युजर आय डी आणि तुमचा पासवर्ड भेटेल. तर तुम्ही इथं लॉगिनवर क्लिक करा. लॉगिनवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर आय डी पासवर्ड तुम्ही टाका. त्यानंतर इथं तुमचा कॅप्चा टाका. कॅप्चा टाकल्यानंतर लॉगिन करा. लॉगिन सक्सेसफुल होतं. त्यानंतर वरती इथं 3 रेषांवरती क्लिक करा. इथं ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना इथं क्लिक करा. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सेंड OTP क्लिक करा. इथं व्हेरीफाय OTP येईल. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला असे आता सर्वप्रथम इथं तुमचं नाव येणार आहे. इथं तुमचं आधार कार्डवर जसे नाव आहे तसं पूर्ण नाव टाका. त्यानंतर इथं तुमचं हस्बंड किंवा तुमचे वडील असतील तर त्या वडिलांचे किंवा हस्बंडचं नाव पूर्ण टाका. यानंतर तुमच्या लग्नापूर्वीचं जे नाव असेल ते नाव तुम्ही इथं पूर्ण टाका. हे नाव टाकल्यानंतर तुम्ही विवाहित आहात, विधवा आहात किंवा जे काही असाल अनमॅरिड वगैरे ते तुम्ही इथं सिलेक्ट करा. इथं सिलेक्ट केल्यानंतर इथं तुमची जन्मतारीख प्रॉपर टाका. त्यानंतर तुमचा जन्म महाराष्ट्रात झाला असेल तर इथं येस क्लिक करा. त्यानंतर ॲप्लिकेशन फुल ॲड्रेस, तर हा ॲड्रेस तुमच्या आधार कार्डवरचा जसा तसा येतो. त्यानंतर पिनकोड तुमचा आधार कार्डवरचा येतो. त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि तुमचे गाव सिलेक्ट करा. त्यानंतर तुमची महानगरपालिका सिलेक्ट करा. इथं तुमचा पूर्ण नंबर टाका. त्यानंतर तुम्ही कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीमचा फायदा घेत आहात का, तर मग येस किंवा नो करा. यानंतर इथं तुमची बँक फुल डिटेल टाका. इथं बँक फुल नेम तुमचं टाकल्यानंतर अकाउंट होल्डर नेम, तुमचं अकाउंट नेम, अकाउंटवर जे नाव असेल ते नाव टाका. त्यानंतर बँक अकाउंट नंबर टाका. त्यानंतर कन्फर्म बँक अकाउंट नंबर टाका. त्यानंतर तुमच्या बँकेचा जो IFSC कोड असेल तो IFSC कोड इथं टाका. त्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक आहे का नाही आहे तिथं येस किंवा नो करा. त्यानंतर तुम्हाला इथं डोमोसाईल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा कुल लिव्हिंग सर्टिफिकेट, रेशन कार्ड 15 ईयर ॲगो, वोटर ID 15 ईयर ॲगो, म्हणजे या सर्व डॉक्युमेंटपैकी तुम्हाला एक डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे. हे अपलोड केल्यानंतर तुमच्याकडे जे PO किंवा KC रेशन कार्ड असेल तर तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. इथं येस किंवा नो करा आणि इथं तुम्ही अपलोड करू शकता. तर हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला फ्रंट पेज टाकायला होतं. त्यानंतर सेकंड पेज टाकावं लागतं. यानंतर ॲप्लिकेशन हमीपत्र, इथं तुमचं हमीपत्र अपलोड करा. हमीपत्र अपलोड केल्यानंतर इथं तुमचा पासपोर्ट फोटो अपलोड करा. पासपोर्ट फोटो अपलोड केल्यानंतर इथं फॉर्म सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर
पुढं तुम्हाला तुमचा तुमचा ॲप्लिकेशन नंबर येईल. तो ॲप्लिकेशन तुम्ही नंबर सांभाळून ठेवा. यानंतर कंटिन्यू तुम्हाला तेव्हा पेंडिंग दाखवेल. पेंडिंग दाखवल्यानंतर काही दिवसांनी तुमचा फॉर्म रिव्ह्यू होईल. रिव्ह्यू झाल्यानंतर तुमचा फॉर्म काही दिवसांनी अप्रूव्ह होईल. अशा प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.